देवनार डम्पिंग ग्राउंडला आज पुन्हा एकदा आग लागली आणि देवनार डम्पिंग ग्राउंडबद्दल शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच आपलं मत व्यक्त केलंय। देवनारचा प्रश्न हा जटिल आहे। मुंबई महानगरपालिका, राज्य सरकार आणि केंद्राने एकत्रितपणे तो मार्गी लावावा, अन्यथा शिवसेना आपला मार्ग स्वीकारेल असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं। महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता असली तरी प्रशासन आणि राज्य सरकारची देखील डम्पिंग ग्राउंडच्या प्रश्नी जबाबदारी आहे, उद्धव यांनी हे स्पष्ट केलं। कचऱ्याच्या प्रश्नावर राजकारण करणाऱ्यांची कीव येते असा टोला देखील उद्धव यांनी भाजपला लगावला। तसंच सराफांच्या प्रश्नावर निर्णय झाला नाही तर शिवसेना आंदोलन करेल असा इशारा उद्धव ठाकरेंनी सरकारला दिलाय। आतापर्यंत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर विभाजन नको म्हणून आम्ही गप्प बसलो, पण कार्यकर्त्यांची इच्छा लक्षात घेता शिवसेना इतर राज्यात देखील उमेदवार उभे करेल अशी भूमिका उद्धव यांनी यावेळी मांडली। काय लोकांची कीव येते, पोळ्या कशावरती भाजाव्या हे त्यांना कळत नाही। कचऱ्यावरती पोळ्या कसल्या भाजता तुम्ही? कचऱ्याला आग लागते आणि त्या पेटत्या कचऱ्यावरती पोळ्या भाजते। एवढी घाणेरड्या वृत्तीची माणसं मी नव्हती पाहिलेली। महापालिकेत आम्ही सत्ताधारी असलो तरी प्रशासन हे राज्य शासन देत असतं। कमिशनर नेमण्याचा अधिकार हा राज्य शासनाचा असतो, हा महापौरांचा नसतो। प्रशासन हे शासनाचं असतं आणि आज केंद्रात, राज्यात आणि महापालिकेत आमच्या सोबत असं भाजपचं सरकार आहे, भाजपची लोक आहेत। ह्या तिन्ही लोकांनी मिळून 3 महिन्याच्या ह्याच्यावरती इलाज करायलाच पाहिजे, नाहीतर नाईलाजाने आम्हाला आमचा मार्ग मोकळा राहील। आम्हाला जे काही करायचं ते आम्ही केल्याशिवाय राहणार नाही।